हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. आणि सकाळी डुग्गूला 10 वाजता नाश्ता हवा होता आणि ती मला म्हणाली, मम्मा मला पराठा खायचे. मी म्हटलं, विचार केला की ॲव्होकाडो आहे घरामध्ये, तर ॲव्होकाडोचा पराठा बनवून देते तिला. आणि मी एकदा ट्राय केलं होतं ॲव्होकाडोचा पराठा बनवून, तिला दिला होता आणि तिला प्रचंड आवडला. त्यामुळे ती मला म्हणाली, मम्मा ओके चालेल, मला आवडेल ॲव्होकाडोचा पराठा. तर मग मी घेतलेले आहे 2 ॲव्होकाडो बघितले आधी. ते एक कच्चं होतं आणि एक पिकलेलं होतं. तर पराठ्यासाठी नेहमी पिकलेलंच घ्यायचं आहे. पिकलेलं कसं ओळखायचं? ते एकदम काळं दिसतं, ते पिकलेलं आहे, ब्राऊन दिसतं ते. आणि एकीकडे मी मिरचीचं वाटण केलेलं आहे, म्हणजे हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि लसूण याचं वाटण केलेलं आहे. तर मी ॲव्होकाडोला पूर्ण कट नाही करायचं, त्यामध्ये बी असते, त्यामुळे हलकं वरवर आपण कट करायचं ॲव्होकाडोला आणि अगदी इझिली हाताने निघते आणि त्याचे सालसुद्धा इझिली हाताने निघतं. तर मी साल काढून त्याला ॲव्होकाडोला चांगलं मॅश करून घेते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, बेसिकली ॲव्होकाडोला बटरफ्रूट म्हटलं ना तरी चालेल, कारण याला एक मस्त क्रीमी टेक्स्चर आहे. पण या ॲव्होकाडोला ना अजिबात चव नाही आहे, चवलेस आहे, टेस्टलेस आहे. तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा आहे बरं का. ॲव्होकाडोमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन के, ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयविकार, स्ट्रोक, रक्तदाब यासारखे आजार नियंत्रित होतात. जर तुम्हाला माझ्यासारखेच मस्त लांब सुळसुळीत केस हवे असतील ना, तर ॲव्होकाडोला नक्कीच तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा, कारण यामुळे ना चमक आणि मजबूत बनतात केस. आणि ना ही बी आहे ना ॲव्होकाडोची, प्लीज फेकून देऊ नका, वेस्ट करू नका. कारण त्या ॲव्होकाडोच्या बीला ना चांगलं धुवून किसून घ्यायचं आणि 24 तास ओव्हरनाईट पाण्यामध्ये त्याचं किस भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी गाळून तेच पाणी आपल्या केसांना लावायचं. म्हणजे प्रत्येक आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही ते केसांना स्प्रे करत जा, त्याने खूप छान केस होतात आपले. तर ॲव्होकाडोला मी चांगलं मॅश केलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी टाकते हिरवं वाटण, हिरव्या मिरचीचं केलेलं वाटण टाकते आणि नंतर टाकते मी 2 ते 3 चम्मच गव्हाचं पीठ, चवीपुरतं मीठ टाकते. मी जिरं वगैरे सगळं वाटणामध्येच टाकलं होतं आणि मी यामध्ये लाल मसाला किंवा हळद वापरत नाही, कारण हिरवं वाटणाचं त्यामध्ये मिरची टाकलेली आहे. जास्त स्पायसी नको, कारण डुग्गूला खायचं होतं. आपल्याला पाहिजे असेल तर आपण आपल्या चवीसाठी स्पायसी करू शकतो, पण आपण जर लहान मुलांना देतोय तर मग थोडंसं कमीच तिखट असावं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलेलं, त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ठेवलं. शेवटला मला पीठ मळताना थोडं पाणी लागणार आहे, अगदी किंचित, जास्त नाही. तर मी सुरुवातीला जे मिश्रण आहे ना, गव्हाचं पीठ, ॲव्होकाडो वगैरे सगळं मी असंच हाताने मॅश करते, चांगलं एकजीव करून घेते आणि शेवटला मी थोडंसं पाणी टाकणार आहे. शेवटला टाकणार आहे, लगेच टाकणार नाही आहे. आधी जेवढं त्यानेच मला मळता येतं पीठ तसं मी मळते आणि शेवटला थोडंसं पाणी टाकते आणि छान अगदी डोला चांगली चमक येईपर्यंत छान मळून घेते. आणि शेवटला मी हलकं तेल वापरलेलं आहे, तेही शेवटी वापरलेलं आहे, लगेच वापरलेलं नाही आहे. आणि छान चमक आल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. चपात्यांचे आपण जसे गोळे बनवतो तसेच मी गोळे बनवले आणि छान चपाती लाटतो तसंच मी पराठा लाटून घेतलं, छान शेकून घेतलं. आणि खरंच तुम्हाला सांगते ना, तुम्ही तुमच्या मुलांना खरंच बनवून द्या, ट्राय करा. तुमची मुलंसुद्धा तितकेच आवडीनं हा पराठा खातील. कारण जर आपण नुसतंच मुलांना ॲव्होकाडो दिलं खायला तर ते अजिबात खाणार नाही, कारण त्याला चव नाही आहे. तेच आपण दुसरे फ्रूट्स दिलं तर ते आवडीने खातील. म्हणूनच अशा पद्धतीने तुम्ही ॲव्होकाडो पराठा बनवून देऊ शकता किंवा ॲव्होकाडो टोस्ट सँडविचसुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता, ते मुलं आवडीने खातील. पण मला नाही वाटत टोस्ट सँडविचमध्ये आपल्याला चीज वगैरे सगळं टाकावं लागेल, त्यामुळे मुलं मला नाही वाटत की जास्त खातील. तर बेस्ट आहे पराठा बनवून द्यायचं. आणि अशा पद्धतीने मी ॲव्होकाडोचा पराठा बनवलेला आहे. सो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही प्लीज ही रेसिपी घरी करून बघा आणि तुमच्या मुलांनासुद्धा द्या ॲव्होकाडो पराठा.
तुमच्या मुलांना प्रचंड आवडणार आणि ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे मागतील करून. कारण माझी डुग्गू मला सारखी सांगते मम्मा ॲव्होकाडो पराठा. आठवड्यातून एकदा तरी ॲव्होकाडो पराठा असतोच घरी. लोणचं, दही किंवा टॅमॅटो कॅचअप सोबत सुद्धा तुम्ही पराठा सर्व करू शकता. डुग्गूच्या पप्पांना सुद्धा हा पराठा आवडलेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.